जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना 19वा हप्ता आणि 6वा हप्त्या संदर्भात 25 तारखेला 25 जानेवारीला हे हप्ते मिळणार का या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी एक विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। दुसरी म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायच्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, अशा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 36,000 रुपये देण्यात आलेले आहेत आणि थेट डीबीटी मार्फत हे टाकण्यात आले, म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आले। दुसरं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत आणि 10,000 रुपये जे आहेत ते थेट जे आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत येणारा जो 19वा हप्ता आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तसेच मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आता पाहायलाच भेटतील। आपण जे SIP असेल किंवा शेअर मार्केट विषयी सुद्धा टाकण्यात आले, इन्शुरन्स या प्रोव्हाइड तुम्हाला करत आहे, तर असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण टाकत आहेत। त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि 18 हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजीच वितरित करण्यात आलेला होता। 19वा हप्ता कधी येणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे आहे ते हप्ते टाकण्यात आले आहेत आणि 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येत असतात आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 5 हप्ते जे आहेत ते टाकण्यात आले आहेत आणि 6वा हप्ता हा खरंच 25 तारखेला येणार का 25 जानेवारीला येणार का या संदर्भात आता थोडीशी माहिती। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा तुम्हाला सविस्तर लाभ घ्यायचा असेल आणि हप्ता जर आणायचा असेल तर मी स्क्रीनवर लिहिल्याप्रमाणे EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। एकंदरीत EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेची आहे। एकंदरीत मित्रांनो, तुमची जर EKYC प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर करून घ्या। मी स्क्रीनवर सुद्धा लिहित आहे की EKYC, आता EKYC पूर्ण आहे का नाही हे कसं पाहणार, तर पीएम किसान योजनेचं स्टेटस काढा। स्टेटस काढल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम वाटला तर तो दुरुस्त करून घ्या, जेणेकरून दुरुस्त झाल्याच्या नंतर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर 25 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद, जय शिवराय। तसेच मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद, जय